आणि अभिजित आपला मच्छी तेल टाक ना अजून तेल कसे आहेत बरे आहेत ना. मी तुमचा अभिजित आपल्या निसर्ग स्पर्श चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज रविवार आपण आता जाणार आहोत नदीवर आंघोळ करायला आणि आपण नदीवर जेवणसुद्धा करणार आहोत. चला तर मग आता आपण संकेतची मी वाट बघतोय आलेली आहे. काय संकेत कसं आहेस? किती दिवसांनी भेटतो आपण. संकेत बिझी आहे. चला तर मग आपण संकेतला वडापाव देऊया. ठीक आहे संकेत, मला उशीर झाल्यामुळे तुला वडापाव आणलाय मी. हे बदलापूरचं मार्केट आहे. इकडे आता आम्हाला जो लागणारा मसाला आम्ही घेणार आहोत. द्या मसाला द्या. काकडे आधा किलो. हे किती घेतलं? इसका 20 ना. कितना हो गया? मी अमरजितला आणि अक्षयला सांगत आहे इथं संकेताने मी खूप मेहनत घेतली. बघा मला कसं घाम आला आहे आणि मी मार्केटमधून किती उन्हातानातून सामान घेतलं आहे. मी फक्त आता आंघोळ करणार आहे नदीवर. मित्रांनो मला एक सर्वांना सांगायचं आहे, बदलापूरला जे गाव बोलतात, बदलापूर हे अतिशय वेगवान असं बदलणारं शहर म्हणजे आपलं बदलापूर आहे. आणि बदलापुरात हे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं चारही बाजूने डोंगर आणि मध्ये हे शहर असलेलं हे बदलापूर अतिशय सुरेख. इकडचे रस्ते, बिल्डिंग्स आणि इकडचा निसर्ग हा बघण्यासारखा असतो. इथे 12ही महिने तुम्ही कधीही येऊ शकता आणि निसर्गाचा आस्वाद हा घेऊ शकता. इथे होळीला जे एन्जॉय करून गेले, एन्जॉय करायला काही हे नाही आहे, त्रास नाही कोणाला, परंतु घाण करू नका. हे निसर्गामध्ये आपण येतो. बघा तुम्ही किती कचरा आहे आणि किती घाण आहे. जर तुम्ही सोबत जर काय आणत असाल तर ते सोबतच घेऊन जा. आणि आपण घरात काय कचरा करणार आहे का? आपण जिथं जेवतो तिथंच खराब करतो. त्यामुळे आधी आम्ही कचरा साफ करतोय. हे बघा हे ताटं जेवले हे तसंच आहे. एवढा कचरा ते घेऊन येतात आणि इथंच टाकून गेलेत. आखरीचा भाग नाही त्यांना साफ केलेला आहे. बघा तुम्हाला काय बोलायचं आहे, इथं कचरा ज्यावेळी तुम्ही सानिध्यात येताना जर असा कचरा वगैरे कुठे करत नका जाऊ. हा पाहू शकता तुम्ही. आता आम्ही घरी घेऊन तिथे टाकणार आहे. आम्ही हा डंपिंग गाडीमध्ये टाकून डंपिंग ग्राउंडला कचरा हे टाकणार चुकीचं आहे. हे मला अजिबात पटलं नाही. आपण पर्यावरण आहोत, पर्यावरण प्रेमी आहोत, तर आपण निसर्गाचे. आपण आता पाण्यात चिकन धुणार आहोत. आपण आता रान पार्टी करणार आहोत आणि आता आपण नदीवर चिकन आणि मटण धुवायला चाललेलो आहोत. मी जेव्हा पाण्यामध्ये मासे धुण्यासाठी उभा राहिलो तर माझ्या अवतीभोवती हे सर्व मासे होते आणि ते माझ्या हातातील चिकनचे पीस थोडे का होईना ते खात होते आणि माझ्या पायांना गुदगुल्या करत होते. मित्रांनो चिकन आणि मच्छी खायची तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. हे बघा कशी स्वच्छ धुतली मी. चालू झालंय. हे काय करू? असंच घेऊ का उलटी करू? हे चाकू कुठे? या साईडला तोंड कर. चाकू कुठे? चाकू दे पटपट बाई. आपण देखावा नको करू. थांब रे. मिरच्या कापायच्या थांब. बस. तू दे कापलेले काप कांदे. सोड चाकू सोड. हे बघा मित्रांनो व्हिडिओसाठी लोक केलेले कामं पण त्याच्यावरती बिघडवतात. हात आज मग स्वतःचं नाव कर. टोमॅटोवाला किधर है भाई? टोमॅटो डाल. अमरजीत पाहू शकता आता मस्त पैकी चुलीवरचं चिकन. भाई तू कांदा बिंदा भी डाल रहा है क्या उसके साथ में? डाल सब टमाटा सब डाल. तर मित्र तुम्ही बघू शकता आता मस्त टमाटा टाकतोय आपला अक्षय भाऊ. तसा अक्षय आमचा खूप कामाचा विद्यार्थी आहे. खूप चांगला माणूस आहे तो. आमचे ॲडव्होकेट आहेत ते. अरे हे मिरच्या टाक ना. हे मिरच्या टाकणार आहे काय? तुम्ही मिरच्या टाकत नाही.
टाक ना तशी. अरे एक मोठं लाकूड लाव ना, त्याशिवाय ते होणार नाही. टाक बिंदास. टाक सगळी टाक. लसूण आणलाय मी, लसूण पण टाकायचं. अद्रक लसूण पेस्ट कुठे गेली? अरे मी अख्खा लसूण पण आणलाय. अख्खा लसूण मी आणत होतो. मी आणलाय. अद्रक लसूण पेस्ट घे. अद्रक लसूण पेस्ट ही घरीच बनवायला हवी, परंतु आता आपल्याला खूप घाई असल्यामुळे आपण दुकानातून विकत घेतली आहे. मस्त दिसतो मसाला एकदम. खूप सुंदर स्मेल येतोय. मस्त बाजूला अक्षय जरा 2 मिनिटं. हे मसाला घे ना भावा. कुठला घेऊ? हे कोणता जो आणलाय चिकन? मस्त ग्रेव्ही बनव. अर्धा अर्धा टाक. पूर्ण टाकू नको, अर्धा अर्धा टाक. मसाले मी कशाला आणले? सगळे टोटल मसाले टाकायचे, तरी पण मी हा मसाला आणला नाही. सांबार मसाला, सांबार मसाला नाही आणला. सगळे थोडे थोडे टाकायचे. हा टाकला. फोडला चिकन मटन मसाला सगळे मसाले टाका. प्लास्टिक बिस्टिक पण टाकायचं. शिवाय देऊ नको, थांब जरा, आपले व्हिडिओ चालू आहे. ना. तू पण काय यार संकेत बस बस बस. टाक रे. अमरजीत तू काय बोलतो? हा याला येत नाही जेवण बनवता, बघ कसा बनवतोय. त्याचा मित्र आपला चांगला आहे अक्षय. मच्छीला राहू दे, मच्छीला. लागत नाही. बस बस बस. अरे लय मस्त. मग अरे मीठ टाकलं का अमरजीत? मच्छीला पण मीठ लागेल. बस बस बस. चिकन मसाला. ए बस ना. तिला काय चिकन लावतो काय? अरे तुम्हाला मसाला खेळ वाटतो का बे? किती स्वच्छ पाणी आहे ना तिला. हे बघा, दिसतो का तुम्हाला? किंगफिशर पक्षी गेला करायला. तुम्ही आमच्यासोबत नक्कीच या. कोथिंबीर का नाही टाकली? नाही जळून जाईल सगळं. कढीपत्ता टाक, कढीपत्ता टाक. कढीपत्ता टाक. कसे बोलतायत. आणि इथे कुकच भरलेले आहेत सगळे. अमरजीत बोलतो, अभिजित आज तू जेवण बनवू नको, आज मी बनवतो जेवण. हा अमरजीत, अद्रक टाकली ना रे. अद्रक लसूण पेस्ट आज मला म्हणजे तू जेवण बनवू नको, अमरजीत आज बनवणार आहे जेवण, असं त्याने सांगितलंय. आज आम्हीला आराम, आज त्याला व्हिडिओ बनवायचे म्हणून मी त्याला आज हे केलेलं, फ्री सोडलेलं आहे आजचा दिवस. आणि आता आमचे, अरे भाई हा टाक तू कच्चे बिच्चे, चालतं एक नंबर. असाच पोरगा मला पाहिजे होता, जो मला असिस्टंट पाहिजे ना, तर अक्षय सारखाच पाहिजे अक्षय मला. बघा, म्हणजे मागून बोलणारा पूर्ण फ्लेवर येणार आता त्या चिकन मध्ये. दोन आहेत कड मोठे अक्षय. पूर्ण टाकलं ना त्याला मस्त एक टेस्ट येते नंतर कालवणाला. मेन आयटम तोच असतो. 2 लसूण टाकले का? तुला आता शिकवलं ना कसं बनवायचं, तुला आवडत होतं ना चिकन कसं बनवतात. हा हा सर. इकडे जेवढे घरामध्ये जेवढे मसाले आहेत तेवढे टाकायचे आणि पूर्ण असं मस्त चमकदार, टाक ना बाबा. चवदार झालं पाहिजे असं टाक तू फक्त. चिकन मसाला. भर भर भर. तो बघा आमचा शेफ आणि असिस्टंट आणि हेल्पर. आणि काय विहिरीतला आणलं का भरून? हे थोडं तेल दे रे, थोडस. आणली वाटली. तेल तिकडे तेल घे त्याला. चांगलं धुवावं लागेल ना आपल्याला व्यवस्थित. दही काय आहे ते? दही आहे का काय? अरे दही टाकलंच नाही याच्यात. घे ना मग भाऊ, आपण हे बघा मित्रांनो कसं झालंय. तर मित्रांनो, आता इकडे एका साईडला चिकन मस्त पैकी शिजतंय, तर तोपर्यंत आमचं मच्छीचं हे मॅरिनेशन चालू आहे. अभि कुक पण आहे चांगला, त्याच्या व्हिडिओ तुम्ही लाईक करत जावा युट्यूबवरती. काय नावाने? निसर्ग स्पर्श निसर्ग स्पर्श. म्हणजे तो निसर्गाचा एवढा प्रेम आहे. तुम्ही बघा, थोड्या वेळापूर्वी यांनी ते सगळं अख्खं इथलं जेवढी घाण होती ना होळीच्या दिवशी झालेली, ती सगळी अभिनी काढलेली आहे. आणि निसर्ग स्पर्श हा त्याचा काय ब्लॉगचा चॅनल आहे यूट्यूबवरती, इन्स्टावरती पण. आणि तो एक चांगला कलाकार पण आहे आमच्यामधला. मध्ये भरू नको, फक्त लाव. सगळं करायचं. 2 मिनिटं सगळ्यांना पुरलं पाहिजे. सिरियल मध्ये अरे तो काम सगळं करत असतो. व्यवस्थित करणार. अभि कोणत्या कोणत्या सिरियल मध्ये तो आतापर्यंत काम मी लक्ष्मी निवास सिरियल मध्ये काम केलंय आणि आता द्रौपदी साऊथ मूवी आहे, साऊथ त्यामध्ये पण मी राजाची भूमिका केली आहे. आता येणार आहे तो. भेटलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे एवढा सुंदर आणि गोंडच चेहरा आहे हा. आणि खरंच हा ऍक्टर आहे. माझ्या मजाक करण्याच्या नाव नका तुम्ही, तो खरंच ऍक्टर आहे. तो मस्त मच्छीला आता तो हे करतोय, मसाला वगैरे लावण्याचं काम त्याला सोपवलेलं आहे. अक्षयच्या बद्दल तुम्हाला मी पहिलंच सांगितलं, ॲडव्होकेट आणि कायदा कानून आमचे काय ते सर्वे करता, कारण गाडी यांचीच आम्हाला घ्यावी लागते, ऑप्शन नसतो आम्हाला. आणि आम्हाला गाड्या घेऊन यावं लागलं. ॲक्टिव्ह कार आणली की सगळं सामान येऊन जातं. मित्रांनो हे बघा इथे वादळ आलं बघा कसं अभिजितने केलंय. झाकून घेतली मच्छी आहे. आणि संकेत तर फोटो काढण्याचे तुम्ही पाण्यावरून पाहू शकता. आता तो वादळ आलं. अभिजित आपला मच्छी तेल टाक ना, अजून तेल टाक भरपूर. बघू शकता तुम्ही. अरे आहे ते. अरे मध्ये मध्ये नको लावू साईडला. जसं 4च पीस आणले, जास्त नाही, कारण ऑलरेडी चिकन सूप आहे, भात पण बनवायचं.
खाली खाली कर पण म्हणून नाही नाही काय नाही, खाली करप तर थोडं त्यासाठीच बघायचं होतं ना. मित्रांनो, प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे आणि या क्षणाचा आस्वाद घ्यायचा. निसर्गाच्या जवळ जा, निसर्गाच्या सानिध्यात जा, निसर्गावर प्रेम करा आणि आपल्याला कधी ना कधी आपल्याला हा निसर्ग सोडून जायचंच आहे. तर प्रत्येकाने जगायला शिका. नाही शिकला नदीत नाही गेला तरी हे आहे ना बाबा, एन्जॉय कर ना याचं. बघा किती सुंदर वातावरण आहे आणि समोर आमच्या इथे बघा गोठा आहे गाईंचा, म्हशींचा गोठा आहे. कधी पण आग आहे ना, म्हणजे काय काय मच्छी अशी असते स्किन असते ना, तो एन्जॉय ना लाईफचा तो घ्यायचा असतो. प्रत्येक दिवसातला बोलतात ना, एक क्षण पण तुम्ही ना तुमच्या आयुष्यातला वाया नाही घालवला पाहिजे. जगणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी जगणं तर पहिली गोष्ट खूप महत्त्वाचं. आता आम्ही बघा मस्त चुलीवरती रावस आहे, कडक दाखव त्यांना, खूप मस्त आहे आणि सगळं चुलीवरती रँडमली मसाले बिसाले एकदम भारी कडक. आणि आपण असं जे बनवतो ना आमचं, ते कायम आमचा जबरदस्त असतं म्हणा प्रत्येक गोष्ट. म्हणजे मच्छी कशी झाली मला फक्त एवढं सांग. मच्छी अभिजितनी जी मसाला वगैरे वापरले, चिकन मसाला, मटन मसाला, लसूण अद्रकची पेस्ट, गरम मसाला, मीठ कसं पडलं? मीठ एकदम परफेक्ट आहे. मच्छी पण एकदम टेस्टी आणि काय सांगायचं तुम्हाला, एकदम एक नंबर आहे. आणि काकडी या बायला गाजर. मित्रांनो, मला अक्षय बोलला होता एवढी मस्त मच्छी बनवली, डोमा मासा आणलेला आम्ही आणि मसाला वगैरे मस्त लावला आहे आणि एकदम मस्त चुलीवरती या तेलामध्ये, हा पॅन बघा, ह्या पॅनमध्ये आम्ही चुलीवरती मच्छी भाजली, फ्राय केली एकदम डीप फ्राईड, टेस्ट कशी लागली? आणि एकदम मस्त टेस्ट लागली. ह्यामध्ये ते आपले कातडी सोडत असतात आणि मला भेटलेली आहे. आणि आपण आता यामध्ये जे काही बोलतात, हे जर ठेवली आपल्याकडे तर आपल्याकडे पैसे येतात, काय येतात, हे असं मित्रांनो यावर विश्वास ठेवू नका. कारण की तुम्ही जर मेहनत कराल तर तुमच्याकडे पैसा येणारच आहे आणि तुमचा पैसा तुमच्या मेहनतीच्या जोरावरच येणार आहे, हे लक्षात ठेवा. हे असं अंधश्रद्धा तुम्ही अजिबात पाहू नका. अमरजीत गेलेला आहे आणि आता अक्षय जाऊ का नको त्याला पोहता येत नाही, परंतु मी त्याला सांगितलंय मी तुला पोहायला शिकवेल म्हणून. मस्त बहारों का मैं आशिक में जो चाहे यार करूं, चाहे कली के साथ में खेलूं, चाहे कली के साथ रू, सारा जहां है मेरे लिए, मेरे लिए. थँक्यू अभी. थँक्यू. पर्यंत जोपर्यंत आपलं जे पाय आहेत ना टेकतात ना तिथपर्यंत जायचं, त्याच्या पुढे जाऊ नको. जागा माहित ना मला, इथेच ठीक मी आहे ना, ये मी असताना टेन्शन नको घेऊ. जा हो, अमरजीत आला, जा तू जा. अरे बाबा एवढं पाणी आहे तिकडे. अबे तू डुबणार नाही बा, उभा इथं मी. अरे याला काय शिकवायचं आता अमरजीत. जाऊ दे, तू तुझा पोह तेव्हा समुद्रात तुम्ही बघू शकता एवढं पाणी आहे, थोडं पुढे गेलं की एवढं पाणी आहे. काही रिस्की नाही आहे, रिस्की नाहीये. खूप मस्त आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय घेतोय. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त पैकी आता आम्ही नदीचा आस्वाद घेऊन मस्त पोहून वगैरे आता इथून आलेलो आहोत आणि आता जरा घेतोय मस्त असं चिकन सलाड. अक्षय भाऊ आपले मस्त तुट्टा बिर्याणी. कसं झालं जेवण अक्षय? नंबर मस्त चिकन झालं आणि भात तर मस्त होता, राईस भात एकदम राईस पण चांगला झालेला आहे. आणि आपला अभि काय प्रतिक्रिया तुझ्या? अभिची प्लेट तुम्ही पाहू शकता, प्लेटवरूनच तुम्ही बोलू शकता. खूप सुंदर झालंय, अप्रतिम आहे. आणि संकेत तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत?
हॉटेलचं जेवण विसरून जाल तुम्ही. हॉटेलचं तर आपण दरवर्षीच विसरतो. आपण हॉटेलमध्ये जेवतच नाही पहिली गोष्ट. आपल्याला असे सवय आहे आम्हाला मस्त पैकी घरगुती जेवण खाण्याची आणि मस्त मनसोक्त आनंद लुटायची. मस्त पैकी आपला जंगल में मंगल चुलीवरचं जेवण. खूप सुंदर असं जेवण झालेलं आहे. त्याचा आस्वाद आम्ही बघा असा घेतोय. खरडून खातोय पण खातोय. मित्रांनो बघा आपलं चिकन सगळं संपलेलं आहे आणि आपली कैरी इथं झाडाची तोडली आहे. कुठे झाड बघू? कुठे ते आंब्याचं झाड दिसत नाहीये. झाड आहे ना, इथल्या झाडाची आम्ही कैरी काढली. अरे ते जांभळाचं झाड आहे. मालकाला सांगून काढले, चोरून नाही काढलेले. तिथं मालक आहे त्याला सांगून आम्ही कैरी काढलेली आहे. खूप सुंदर असं आंबट आहे आणि आंबट आहे गोड नव्हती. आणि काकडी पण येताना आम्ही आदिवासी पाड्यातून येताना तिथं काकडीचं हे होतं, वेल होते, तिथून घेतलेली ही काकडी आहे. सगळं फ्री आहे, फक्त चिकन आपलं स्वतःच आहे. तांदूळ पण इथं गाववाल्याने आम्हाला अर्धा किलो मस्त झालं मित्रांनो. लाईफ मध्ये तुम्ही असा हिसाब आहे. आम्ही बघा असं बोटी दाखवून खातोय. मस्त शिजले. पहिली गोष्ट म्हणजे भात आहे ना, भात राईस पण एवढा भारी होता आणि एकदम परफेक्ट शिजला तो ना, सुटसुटीत झाला. आपण बासमती राईस घेतला होता हे बघा तुम्ही बघू शकता, सुटसुटीत आहे, सुटसुटीत. आणि हे सगळं चुलीवर केलेलं आहे. आणि सगळं चुलीवरचं जेवण आहे आणि चुलीवरच्या जेवणाची याचा वापर आपण साबणासारखा करायचा जेणेकरून बघा आता आपण बघू शकता. बघा थोडंसं गेलं की नाही, थोडंसं बाकी जसं स्क्रब असतं, स्क्रब तसा टाईपचं आपली माती आहे, रेती टाईप. बघा मित्रांनो गेलं की नाही, बघा कुठे दिसतंय. स्क्रब सारखा वापर करायचा आहे मातीचा. एकदा मला आई खूप ओरडेल आणि परत भांडी घेऊन जाऊ नकोस असे म्हणेल. आता दाखवतो क्लीन निघाला. थांब इकडे दाखव वर कर. हम पानी में एंजॉय कर रहे हैं और हमारा प्यारा दोस्त यूट्यूबर फिल्म स्टार अभिजीत ढेकले बर्तन मांज रहा है. अभी आपला आला व्यवस्थित व्हिडिओ. थँक्यू भावा. मित्रांनो बघा असा एन्जॉय करायचा हे निसर्गाच्या सानिध्यात. बघा इथे खूप खोल आहे, माझ्या खाली आहे ना, पाय टेकत नाही आहे माझे, खूप खोल आहे. हे बघा किती खोल आहे, दाखवतो तुम्हाला. हे असे व्हिडिओ नको काढू, बंद कर. तो मुंगल्या करतोय इकडे अभि या साईडला. कैसा लगा मेरा मजाक. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.